आणि आपण आनंद द्विगुणित करण्यासाठी येथे जमलो आहोत. आणि आज दुग्ध शर्करा योग म्हणजे आज रामलल्लाचे सुद्धा प्राण प्रतिष्ठा आहे. त्याच्यामुळे आपण आज सगळे आनंदात आहोत. पुन्हा एकदा जयघोष करूयात. सियावर रामचंद्र की जय. किती सांगू किती साला किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. लेक आई होणार जावई बाबा होणार. लेक आई होणार लेक बाबा होणार. आई होणार आजी आबा. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. मंडळी, आवरलेल्या तिला सावरायला, सावरलेल्या तिला समजायला, समजलेल्या तिला हसवायला, हसलेल्या तिला फुलवायला, आनंद द्यायला चिंतामणी ग्रुप घेऊन येत आहे एक आगळा वेगळा धमाल. मिश्किल आणि जुन्या आणि नव्याची सांगड घालणारा शुभांगी बेलगाव उत्सव शुभांगी बेलगावकर यांच्या स्वलिखित गाण्यांवर आधारित डोहाळजेवणाचा सुंदर कार्यक्रम. 2 जीवांचा कौतुक सोहळा कार्यक्रम डोहाळजेवणाचा आगळा सादर करते चिंतामणी ग्रुप नाशिक. मंडळी, या डोहाळजेवणाच्या कौतुक सोहळ्यात काही मंडळी जवळून आली तर काही लांबचा प्रवास करून आली तर काही अगदी शेजारून आली. तरीही मनात मात्र सर्वांच्या भावना एकच, आपलेपणाची, प्रेमाची, वात्सल्याची. आणि या एकाच भावनेपोटी आलेल्या सर्व आप्त इष्ट नातेवाईक मित्र मैत्रिणींचे मी हर्षाली पाराशरे स्नेहाच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, जो विघ्नहर्ता आहे, विघ्नहरी आहे, ओंकार स्वरूप आहे, निर्गुण निराकार आहे, जो सुखकर्ता आहे, दुःखहर्ताही आहे, त्याची आराधना करूया. बाळाच्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यातला आनंद श्री गणेशाच्या पोटा एवढा विशाल असतो. अडचणी त्याचे वाहन उंदीर एवढे लहान असू दे. आपण सर्वांचे आयुष्य गणेशाच्या सोंडे एवढे लांब असते आणि आयुष्यातील सर्व क्षण श्री गणेशाच्या मोदका एवढे गोड असू दे. अशी बाळाच्या आईला आपण शुभेच्छा देऊन गणरायाचरणी प्रार्थना करूया. पुढे जा.
हे येत नाही ना मग हे अँगलला वाकून ये. डोळे मिटून प्रेम करते ती प्रियसी असते. डोळे मिटल्यासारखं प्रेम करते ती मैत्रीण असते. डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आई असते. खरंच आई किती वेगळी असते ना. आणि आपली स्नेहा आता आई होणार आहे म्हणून तिने छान छान पौष्टिक खाल्लं पाहिजे हे तर नक्की. पण त्याचबरोबर चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे, चांगलं संगीत वाद्य ऐकलंच पाहिजे. त्याबरोबरच मनसोक्त हसलंही पाहिजे. आता सादर होणाऱ्या या गीतेत आपल्या स्नेहा ताईसाठी कोण कोण काय काय घेऊन येत आहे बघूयात या गाण्यात. येणार येणार येणार. चिमुकल सानूल पाऊल घरात वाजणार ग. चिमुकल सानूल पाऊल घरात वाजणार ग. तोरणाने रांगोळीने अंगण हे सजणार ग. तोरणाने रांगोळीने अंगण हे सजणार ग. आनंदाने सौख्याने घर हे सारे डोलणार ग. आनंदाने सौख्याने घर हे सारे डोलणार ग. येणार 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 ग पाहुणा घरी येणार ग. होणार 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 ग काळाची आई तू होणार ग. रूढी परंपरा खरंच का असतील हे डोहाळ जेवण याचा जर आपण विचार केला ना तर जाणवतं की त्या काळी आत्ताच्या सारखी सर्वत्र दिसणारी गर्भसंस्कार केंद्रे नव्हती. ही मनशक्ती केंद्रेही नव्हती. आणि स्त्रियांना घराबाहेर पडून मनमोकळं एकमेकांशी संवाद साधण्याची मुभाही नव्हती. त्यामुळे अशा वेळी ती गर्भवती स्त्री घाबरून जायची, बावरून जायची. यासाठी डोहाळ जेवण हा एक मोठा संस्कार तिच्यावर केला जायचा. अनुभवी बायका, वयस्कर महिला एकत्र येऊन तिला समजवायच्या. खाण्यापिण्याचे संस्कार खूप महत्वाच्या टिप्स द्यायच्या. मला वाटतं या संस्कारातूनच जसा देवकीचा श्रीकृष्ण जन्मला, जिजाऊचा शिवबा जन्मला, भुवनेश्वरी देवींचे स्वामी विवेकानंद जन्माला आले, तसेच आजच्या या संस्काराने स्नेहाच्या पोटी ओजस्वी आणि तेजस्वी बाळ जन्माला येणार आहे आणि ती त्या सानुऱ्याची आई होणार आहे. बघूयात पुढच्या गीतामध्ये काय काय सांगितलंय ते.
कॅमेरा काल दिला अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला एका पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिलनी जली खोप्यात जसा झुलतीचा बकला एका झाडाले टांगला जर ती सुगरण किंवा सुगरण पक्षी आपल्या जीवाची पर्वाही न करता पिल्लासाठी अतिशय सुंदर असा खोपा बांधते आणि पिल्लांचा जीव सांभाळते. तशीच आत्ताची काळजी घेणारी आई शिक्षण, नोकरी, सासर, माहेर, आप्त, इष्ट यांचे ऋणानुबंध सांभाळत आपल्या बाळाची काळजी घेते. त्यासाठी तिला काहीही करायची तिची तयारी असते. मग ती तारेवरची कसरत, तो डोंगराचा खेळ ती अगदी आपल्या संसारासाठी आनंदाने करत असते. स्वतःच्या बाळासाठी, बाळाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या सुखासाठी ती लढत असते. मग अशा आईला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला काय काय खावेसे वाटते हे विचारायला तर हवे ना. तर आपण स्नेहाला विचारूया, तुला काय काय खावेसे वाटते. विचारांच्या सासूबाई एकमेकांशी बोलतात. आमच्या वेळेस असली काही बाई नव्हती थेर, आमच्या वेळेस असली काही बाई नव्हती थेर, डॉक्टर नव्हता, वैद्य नव्हता, घरीच व्हायचं सारं. जसा काही हा टोळगा जगात पहिलाच बनलाय बाप, जसा काही हा टोळगा जगात पहिलाच बनलाय बाप, याचा आपलं सगळा सुधार, सगळा शोक. असं काही बाई आताही 21व्या शतकात प्रगत जमान्यात जुन्या पिढीकडून नवीन पिढीला ऐकवलं जातं. आणि जी गर्भवती आहे तिचं बाळाच्या चाहूल लागणारे पाखरू पाखरू झालेलं प्रफुल्लित मन जर असं खट्ट होऊन जातं. पण कसं आहे ना मंडळी, आताची स्त्री म्हणजेच होणाऱ्या आईची टेन्शन एवढी वाढली आहे ना, मग ती घराबाहेर नोकरी करणारी असो, घरातली असो, त्यामुळे तिला स्वतःच्या जीवाबरोबर बाळाचीही काळजी घ्यायची असते. आणि हो, आता येणारा बाळाच्या हा एकटाच असतो. पूर्वी कशी 3-4 भावंडे होती, आता तसे नसते. म्हणून आईने स्वतःला जपलं पाहिजे, तसेच आजूबाजूच्या मंडळींनी तिची काळजी घेतली पाहिजे. चला तर
मग आजच्या या ओटी भरण सोहळ्यात स्नेहाला विचारूया तिला होडीत बसायला आवडेल की तिला चांगल्यात फिरायला आवडेल. बघूयात डोहाळे पूर्वा तिचे डोहाळे पूर्वा. लय ताल संगे एकरूप झालो आम्ही डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात झालो. लय ताल संगे एकरूप झालो आम्ही डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात झालो. असं म्हणत गाण्यांचा हा कार्यक्रम आम्ही पुढे घेऊन जात आहोत. जायचं ना पुढे? अजून खूप छान आहे. पण एखाद्याचा ताल गेल्यावर काय घडतंय ऐकायचंय? अहो पण इथे तर पंढरपूरच्या रुक्मिणी देवीचाच ताल गेलाय आणि त्या पांडुरंगावर रुसून बसले आहेत. त्या पांडुरंगाला लढीवाळपणे म्हणतात, हे देवा पांडुरंगा, तुम्ही मला थोडा सुद्धा वेळ देत नाही, पण भक्तांच्या हाकेला ऊर सूट पळत सुटतात असे म्हणून रुक्मिणी गाल फुगवून बसलेले आहेत आणि त्यांचा राग काढण्यासाठी विठोबांना फार कष्ट घ्यावे लागत आहेत. ते कसे ऐका. रुक्मिणी म्हणते फुगवून निघाल भक्तांच्या पाठीवर यांचा ताल. रुक्मिणी म्हणते फुगवून निघाल भक्तांच्या पाठीवर यांचा ताल. त्या भक्ता घरी काय ठेवलंय हो उठसुट दिसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ दिसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ दिसायला. काय मंडळी, आपल्या स्नेहाताईंचा ताल जायला नको ना. ती एकदम खुश राहायला पाहिजे, आनंदात राहायला पाहिजे. त्यासाठी तिचे सासूबाई, दीर, नणंद आणि पतिराज काय काय करताय बघूयात या पुढच्या वेळेला.
येतो. अभी कुछ दिनों से सुना है दिल का ख्वाब ही कुछ नया है, कोई राज कम वक्त है छुपाए, खुदा ही जाने की क्या है दिल में शक मेरा, इसे प्यार हो गया। अभी कुछ दिनों से मैं सोचता हूँ दिल की थोड़ी सी सुन लूं, यहाँ रहने आएगी दिल सजा लूं, मैं ख्वाब थोड़े से बुन लूं, है दिल में शक मेरा, इसे प्यार हो गया। थोड़ा मुझ जैसा होगा, थोड़ा तुझसा भी होगा, अपना बचपन फिर से अपने सामने होगा। रातों को जगाएगा, कभी चैन से सो जाएगा। तेरा मेरा ये बंधन मजबूत बनाएगा, तन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा। तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा। तन्हा मेहमान आएगा, घर में खुशियाँ लाएगा, अपने इस परिवार की जान वो बन जाएगा। मंडळी, पूर्वीपासूनच आपल्या ऋषीमुनींनी काही श्लोक मंत्र असे लिहून ठेवले आहे की त्याचे हो त्याची स्पंदने अवतीभोवती तर पसरतातच, पण मानवाच्या मनावर बुद्धीवरही त्याचा प्रभाव पडतो. आपल्या या 7व्या महिन्यापासून बाळाला ऐकू यायला लागतं. असा हा ताल सूरमय मंत्र नाही, आता श्लोक आपण म्हणणार आहोत. स्तोत्र आपण आज इथे म्हणणार आहोत. आणि आज राम राज्याचा दिवस आहे. राम जन्मला आहे, राम त्याच्यामुळे आज सर्वजण आपण इथे रामरक्षाचं पठण करूया, जेणेकरून बाळावरही संस्कार होतील रामाचे आणि छान वाटेल, शांतता मिळेल. तर सगळ्यांनी हात जोडून बसायला कृपया विनंती करते. हाय नमः. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरदनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकाक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामौ रामौ राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतैः जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाणपाणिर्नक्तैः स्वलीलया जगत्रातुमाविर्भूतं गजं विभुं रामरक्षां पठे प्राज्ञः पापहनिं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु बालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखौ सौमित्रिवत्सलः जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेश कटी पातु सप्तिनी हनुमत्प्रभुः ऊरुरुगौतमः पातु रक्षः कुलविनाशकृतः जानुनी सेतुकृतः पातु चण्डे दशमुखान्तकः
रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्मुक्तिं मुक्तिं च विन्दति जगच्चैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारे तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेतयो राम कवचं स्मरेत् अव्याहतान्य सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि माहरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अविरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनप्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ क्षीरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्सहितौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षपुत्रहन्तारौ त्रायेतानो रघुत्तमौ आत्तसज्जधनुषा विशुस्पृशा वक्षया श्रुतिशृङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणावग्रदाः पथि सदैव गच्छताम् सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकौ रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेदयो यदेशः पुराणपुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान् अप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणौ कुलभजौ रघुवरौ सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयौ श्यामलौ शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामौ रघुकुलतिलकौ राघवौ रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामौ ररङ्गधीरौ राजीवनेत्रौ रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यौ श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य विमलाशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं रामो राजमणिः सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभियता निशाचरशमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नामे वरानने इति श्री बुधकौशिकमुनिविरचितं श्रीरामरक्षा स्तोत्रं सम्पूर्णम् श्री सीतारामचन्द्रार्पणमस्तु बोलो सियावर रामचंद्र की जय. मंडळी, आम्ही जसा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम करतो तसा मंगळागौरीचाही कार्यक्रम आहे आमचा. उजाळा आठवणींचा मंगळागौरीच्या खेळांचा या नावाने आम्ही वेगवेगळे खेळ दाखवतो.
आमचे फेसबुकवर आणि इन्स्टावर पेज आहे चिंतामणी गोंगड्या गोरी नावाचं. तर सगळ्यांनी लाईक करा, कमेंट्स करा. आणि त्यातलाच एक खेळ आम्ही आता दाखवत आहोत तुम्हाला. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र, बाई पण भारी देवा, बाई पण भारी र. निसर्गाचे चक्र किती विलक्षण आहे ना. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा आणि त्या सर्व ऋतूंच्या आगमनासाठी आपण करतो ती तयारी. उन्हाळ्यात हळद, पापड, कुरड्या, तिखट, मसाले, लोणची यात रमून जातो. तर वर्षा ऋतूसाठी टोपी, रेनकोट, बूट सारे काही तयार ठेवतो. आणि हिवाळ्यात तर मजाच असते. स्वेटर, कलरफुल स्टोल आणि हातमोजे पाळमोजे अगदी तयार ठेवतो. तसेच अगदी या येणाऱ्या अंकुराच्या स्वागतासाठी घर सज्ज होतं. पीच रुजते आणि सर्वांचा आनंद अपार ओसंडून वाहतो. काय करू आणि काय नको असे होते. घरातील एक ना एक माणूस आपल्याला जसे जमेल तसे यात योगदान देतो. चला तर मग भुई मिसरी या गाण्यातून आपण घरच्या मंडळींना आनंद देऊ.
दुधाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात, आई हेच शब्द राहतात. म्हणून आई खरंच महत्वाची आहे. आणि म्हणूनच जेव्हा तिच्या पोटात एक एवढासा सानूला जीव वाढत असतो, त्यावेळी तिला मुलगा होईल की मुलगी याची अजिबात चिंता नसते. फक्त तिला तिचं होणारं बाळ कसं छान सुदृढ असावं असंच वाटत असते. मात्र तिच्या कुटुंबियांमध्ये मोठी चर्चा असते. कोणाला वाटते मुलगा होईल, कोणाला वाटते मुलगी होईल. मुलगा आणि मुलगी याकडे समानतेने आपण पाहिले पाहिजे आणि येणाऱ्या लक्ष्मीचाही आनंदाने स्वीकार केला पाहिजे. याचाच विचार करण्यासाठी आम्ही पुढची जुगलबंदी सादर करणार आहोत. चिमणा राजा येणार ग, चिमणी राणी येणार. अहो घरची लक्ष्मी सून ही माझी आई होणार ग. हो, घरची लक्ष्मी सून ही माझी आई होणार ग. चिमणा राजा येणार ग, चिमणा राजा येणार ग, चिमणा राजा येणार ग, चिमणा राजा येणार ग. माहेर वाशिन मुलगी माझी, अहो माहेर वाशिन मुलगी माझी आई होणार ग. हो, माहेर वाशिन मुलगी माझी आई होणार ग. चिमणी राणी येणार ग, चिमणी राणी येणार ग, चिमणी राणी येणार ग, चिमणी राणी येणार ग. यशोदेचा कृष्ण कान्हा, कौसल्याचा रामरणा. हो, अहो यशोदेचा कृष्ण कान्हा, कौसल्याचा रामरणा. वंशाचा तेजस्वी दिवा येणार ग, वंशाचा तेजस्वी दिवा येणार ग. चिमणा राजा येणार ग, चिमणा राजा येणार ग, चिमणा राजा येणार ग, चिमणा राजा येणार ग. गणेशाची रिद्धी सिद्धी महालक्ष्मी सरस्वती. हो, अहो गणेशाची रिद्धी सिद्धी महालक्ष्मी सरस्वती. महाकाली मर्दानी राणी तारा येणार ग, महाकाली मर्दानी राणी तारा येणार ग. चिमणी राणी येणार ग, चिमणी राणी येणार ग, चिमणी राणी येणार ग, चिमणी राणी येणार ग. शिक्षणाला अर्थ धावण्या आले भीमराव ज्योतिबा. हो, अहो शिक्षणाला अर्थ धावण्या आले भीमराव ज्योतिबा. गनिमी कावा करण्या राजा शिवबा येणार ग, गनिमी कावा करण्या राजा शिवबा येणार ग. चिमणा राजा येणार ग, चिमणा राजा येणार ग, चिमणा राजा येणार ग, चिमणा राजा येणार ग. डॉक्टर आनंदी रमाई सावित्री आणि अहिल्या देवी ग. हो, अहो डॉक्टर आनंदी रमाई सावित्री आणि अहिल्या देवी ग. दिशा लावण्या क्रांती करण्या राणी लक्ष्मी येणार ग, दिशा लावण्या क्रांती करण्या राणी लक्ष्मी येणार ग. चिमणी राणी येणार ग, चिमणी राणी येणार ग, चिमणी राणी येणार ग, चिमणी राणी येणार ग. वंशाचा तेजस्वी दिवा येणार ग, दिवा येणार ग, दिवा येणार ग. वंशाची ओजस्वी वंदी येणार ग, वंदी येणार ग, वंदी येणार ग. चिमणा राजा येणार ग, चिमणी राणी येणार ग, चिमणा राजा येणार ग, चिमणी राणी येणार ग. अहो दिवा
पंटी बाळ रूपड देवाच हो अहो दिवा असो की पंटी बाळ रूपड देवाच निरोगी आणि सुदृढ बाल भवितव्य देशाचं निरोगी आणि सुदृढ बाल भवितव्य देशाचं हो चिमणारा कुटुंबातील सर्वांनी आनंदात साजरा केला. पण नंतर तर सर्वांची खरी परीक्षा असते. कारण एकदा अंकुराला की ती येणारं फळ छान यावं, तो पाहुणा घरी छान राहावा याकरता खूप परिश्रम घ्यावे लागतात. सर्व लागणाऱ्या गोष्टींची यादी करणे, सामान आणणे, बाळाला कोणत्या खोलीत ठेवायचं हे सुद्धा नीट प्लॅनिंग करून करावे लागते, हो ना? कारण येणारा नवीन पाहुणा सर्वांसाठी जास्तच महत्वाचा असतो. बघूयात आता एक गाजलेल्या चित्रपटातलं गाणं, कुणीतरी येणार ग. Gakun
याग सख्यानो चला याग सयानो आता डोहाळ तोलीचा झुला सजवूया चंपा चमेली जाई मोगरा गुलाब जुई फुलांनी आज हिची वाडी भरूया वेल ही वाकली फळांनी लगडली हिला पराच्या गादीवर हळू बसवा किती ग लाजली लाजुनी हसली हिच्या मनी ते डोहाळे सारे पुरवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा वसंत ऋतू आला मोहरुनी आंबा गेला कोकिळ कुहू कुहू गाई चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे होणार आता तू आई केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या माहेरी जाणार बाई परतून येई जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाव गाणी नको डोळा पाणी चल गाव गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेवला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी आजी तू
बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग नवखीचा हुल इवल पाऊल नवखीचा हुल इवल पाऊल रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग फुलणार ग कोणी येणार ग ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या उमलून आले आईचे तेज उमलून आले आईचे तेज मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग सजणार ग कोणी येणार ग
दोन मनांच्या हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहुल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहुल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा सांडूल सोडूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी झालं कसं गोजीर मन सांडूल सोडूल चिमुकल साजीर मन फुलातल्या कळी परी गोजीर श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया ये ना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहुल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहुल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहुल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहुल म्हणते